तुम्ही आजकाल सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटसवर आय लव्ह मुहम्मद लिहिलेले फोटोज आणि पोस्ट नक्कीच पाहत असाल। देशभरातील मुस्लिम समाजात हा ट्रेंड वेगाने पसरतोय, पण हा ट्रेंड अचानक का आणि कुठून आला, यामागे काय घडलंय ज्यामुळे लाखो मुस्लिमांना प्रेषितांबद्दलचे प्रेम असे जाहीरपणे व्यक्त करावेसे वाटते? चला यामागची संपूर्ण कहाणी जाणून घेऊयात। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। या ट्रेंडची सुरुवात झाली उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून। ईद मिलादुन नबी म्हणजेच प्रेषित मुहम्मद यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही मुस्लिम तरुणांनी आय लव्ह मुहम्मद लिहिलेला एक लाईटचा बोर्ड लावला होता, पण काही कट्टरवादी संघटनांनी यावर आक्षेप घेतला। यानंतर मिरवणुकीच्या वेळी पोस्टर फाडण्यावरून झालेल्या वादाचे कारण देत कानपूर पोलिसांनी 20 ते 25 मुस्लिम तरुणांवर FIR दाखल केली। या पोलीस कारवाईनंतर मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली आणि देशभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या। आता यावर पोलिसांचं काय म्हणणं आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। पोलिसांनी स्पष्ट केलंय की FIR आय लव्ह मुहम्मद हे शब्द लिहिण्यावरून नाहीये, तर मिरवणुकीच्या वेळी पोस्टर फाडण्यावरून झालेला वाद आणि पारंपरिक जागेपेक्षा वेगळ्या ठिकाणी तंबू लावण्यावरून ही कारवाई झाली आहे। या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे। कानपूरच्या या घटनेनंतरच मुस्लिम समाजाने एका अनोख्या आणि शांततामय मार्गाने आपला निषेध आणि प्रेषितांवरील प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली आहे आणि तोच हा आय लव्ह मुहम्मद ट्रेंड आहे। परंतु या सगळ्या वादाच्या पलीकडे जाऊन प्रेषित मुहम्मद यांचं जागतिक इतिहासातील आणि मुस्लिमांच्या जीवनातील स्थान समजून घेणं महत्त्वाचं आहे। कुराणनुसार प्रेषितांना केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर रहमतुल लिल आलमीन म्हणजेच संपूर्ण जगासाठी, संपूर्ण सृष्टीसाठी दया म्हणून पाठवण्यात आले आहे। त्यामुळे प्रेषितांवरील प्रेम व्यक्त करणे हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नाही, तर ते मानवतेच्या एका मोठ्या मूल्याचा सन्मान करण्यासारखे आहे। आणि आजचा हा आय लव्ह मुहम्मद ट्रेंड हे त्याच प्रेमाचे आणि शांततामय अभिव्यक्तीचे प्रतीक बनले आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।